नमस्कार. माय मराठी समूह आयोजित दीपशरण चॅनल प्रस्तुत भाव माझ्या मनातला या स्पर्धेसाठी मी माझे स्वरचित काव्य सादर करते आहे. कवितेचे नाव आहे पाळणा घर. मुलगी शिकली, प्रगती झाली हे निर्विवाद सत्य आहेच, पण त्या अनुषंगाने काही गोष्टी पण अपरिहार्यपणे आल्या. शहराकडचा ओघ आणि विभक्त कुटुंबामुळे जरा गैरसोय म्हणूया आपण. बालसंगोपनासाठी पाळणा घर हा पर्याय पुढे आला. डे केअर हे गोंडस नाव जरी त्याला दिलं तरी भावना एकच ना. तर तिथे आपल्या बाळाला सोडताना आईच्या जीवाची घालमेल आपण नेहमी पाहतो. पण माझ्या या कवितेमध्ये आईच्या बरोबर मी बाळाच्या भावना देखील मांडल्या आहेत. बघूया तर चिमुकल्याचं मनोगत. सोडून जाऊ नको मला पाळणा घरी, सोडून जाऊ नको मला पाळणा घरी. कोण घेईल जवळी निवांत पदराखाली, कोण घेईल जवळी निवांत पदराखाली. नित्य मी पाहतो चिमण पाखरांना, नित्य मी पाहतो चिमण पाखरांना. आई भरवते दाणा प्रेम भरे त्यांना, आई भरवते दाणा प्रेम भरे त्यांना. चिहू सारखे मजला येईल का राहता, चिहू सारखे मजला येईल का राहता. आई कुठे न जावी सोडून माझ्या हाता, आई कुठे न जावी सोडून माझ्या हाता. खाऊ नकोच देऊ, खाऊ नकोच देऊ, देऊ नकोस खेळणी, खाऊ नकोच देऊ, देऊ नकोस खेळणी. मांडीवर घेना मजला पांघर तुझी ओढणी, मांडीवर घेना मजला पांघर तुझी ओढणी. आता आई म्हणते बाळाला, उलघाल तुझ्या जीवाची, उलघाल तुझ्या जीवाची कळते मला पुरेशी, उलघाल तुझ्या जीवाची कळते मला पुरेशी. सोडून जाते तुझला चित्त तुझ्याच पाशी, सोडून जाते तुझला चित्त तुझ्याच पाशी. पंखात बळ तुझ्याही, पंखात बळ तुझ्याही, येऊ दे हीच आस, येऊ दे हीच आस. झेप घेरे आकाशी धन्य होईल कुस, झेप घेरे आकाशी धन्य होईल कुस. नको दीनवाणा होऊ, नको दीनवाणा होऊ करू संध्याकाळी गाई, नको दीनवाणा होऊ करू संध्याकाळी गाई. दिवसा होतसे बाबा नव्या युगातील आई, दिवसा होतसे बाबा नव्या युगातील आई. पक्षाहून वेगळी रे माणसाची कहाणी, पक्षाहूनी वेगळी रे माणसाची कहाणी. स्वप्न उद्याचे पाहण्या पूस डोळ्यातील पाणी, स्वप्न उद्याचे पाहण्या पूस डोळ्यातील पाणी. धन्यवाद.